नमस्कार प्रेक्षकांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. तर आपण पाहिलं की सुप्रिया आता अर्णवला खूप समजून सांगण्याचा प्रयत्न करत असते. हे सगळं त्या बाईने घडवलंय. पण अर्णव काय या सगळ्यावरती विश्वास ठेवत नाही. तो बोलतो, एक काम करा, आधी त्या बाईला शोधून आणा, मग मी तुमच्या सगळ्या स्टोरीवरती विश्वास ठेवेन. तेव्हा सुप्रिया आणि ईश्वरी दोघी मिळून जबरदस्त अशी युक्ती लावणार आहेत. त्या बाईपर्यंत पोचणार आहेत, म्हणजे वल्लरीपर्यंत पोचणार आहेत, वल्लरीला शोधून काढणार आहेत. तेव्हा त्या दोघी हे सगळं कशा पद्धतीने करतात, काय काय डोकं लावतात, सगळं सगळं बघूया. आजचा व्हिडिओ जबरदस्त असा इंटरेस्टिंग होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ छोटासा असल्यामुळे शेवटपर्यंत पहा. ईश्वरी आता पुन्हा अर्णवला समजवण्याचा प्रयत्न करते. ती बोलते, सर तुम्हाला खरं सांगते, या सगळ्यामध्ये माझ्या आईचा काहीच दोष नाही आहे. दोष तर त्या बाईचा आहे, ज्या बाईने माझ्या आईला तिथे चालायला भाग पाडलं. तेव्हा अर्णव बोलतो, कोण आहे ती बाई, काय नाव तिचं, तिला माझ्यासमोर आणून उभं कर, मगच मी तुझ्या आणि तुझ्या आईच्या स्टोरीवरती विश्वास ठेवेन. आणि हे सगळं ऐकून तर ईश्वरीला काय करावं काही समजत नसतं. ते आता सरळ सुप्रियाच्या घरी येते. तेव्हा सुप्रिया बोलते, चल चल ईश्वरी, मी बोलते अर्णवशी, माझ्यामुळे जर माझ्या लेकीचा संसार मोडणार असेल तर हे मला चालणार नाही. असं म्हणत असते आता ईश्वरीचा हात पकडते आणि तिला फरफटत अर्णवच्या घरी नाही तर अर्णवच्या फॅक्टरीमध्ये घेऊन जाते, त्याच्या ऑफिसमध्ये घेऊन जाते. दोघे आता गेटमधून एंट्री घेत त्याच्या ऑफिसकडे जाऊ लागतात. पण त्याच वेळेला बरोबर अर्णव बाहेर आलेला असतो. तो आता सुप्रियाला पाहतो आणि वॉचमॅनला जोरजोरात तोडू लागतो. या बाईने गेटच्या आतमध्ये एंट्री कशी काय घेतली, आतमध्ये आलीच कशी काय ती. तेव्हा वॉचमॅन बोलतो, सर या तर तुमच्या मिसेस आहेत ना, आणि त्या तुमच्या मिसेसच्या आई, मग मी त्यांना सोडणार, जर मी त्यांना सोडलं नसतं तर तुम्ही माझ्यावरती चिडला असता. आणि हे सगळं ऐकून तर अर्णवचं डोकंच फिरतं. तो बोलतो, गेट लॉस्ट, आणि वॉचमॅन तिकडून निघून जातो. सुप्रियाला तर राहत नाही. ती बोलते, हे बघा जावई बापू, मी आता तुम्हाला जे काही सांगणार आहे ना ते प्लीज एकदा ऐकून घ्या. माझी आणि तुमच्या वडिलांची साधी ओळखसुद्धा नव्हती. पण अर्णव मात्र तिला पुढे बोलूच देत नाही. तो जोरातच ओरडतो, शट अप, शट युअर माउथ. आणि आता तुम्ही कितीही जीवाच्या आकांताने बोलला ना, या सगळ्यामध्ये माझी चूक नाही आहे, तरीसुद्धा या सगळ्यावरती मी विश्वास ठेवणार नाही. एकतर आधी प्रूफ द्यायचं आणि मगच माझ्या समोर यायचं, चला निघा, असं म्हणत असतो. त्या दोघींची हकलपट्टी करतो. नाईलाजाने त्या दोघींना तिकडून निघून जावं लागतं. दोघे आता सरळ तिकडून निघून जातात आणि पुन्हा त्यांच्या घरी येतात, म्हणजे ईश्वरीच्या माहेरी येतात. ईशू बोलते, आई तू मला सांगू शकशील का ती बाई नेमकी कोण होती जिने तुला इंटरव्ह्यूला पाठवलं होतं. मला तर वाटतंय 100% तिनेच हे सगळं घडून आणलंय. आई प्लीज तू आठवण्याचा प्रयत्न कर, ती बाई नक्की कोण होती. तेव्हा सुप्रिया बोलते, इशू अगं त्या बाईचा चेहरा स्पष्टपणे माझ्या डोक्यात आहे. अगं ज्या बाईमुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं, त्या बाईला मी कसं विसरेन. एवढे 25 वर्ष झाले पण अजून तिची प्रतिमा माझ्या डोक्यातून नाही गेलेली. आत्ता जरी ती बाई माझ्यासमोर आली ना तर मी लगेच तिला ओळखेन. फक्त एकदा ती बाई माझ्यासमोर यायला पाहिजे. पण त्यानंतर ती बाई मला कधीच नाही दिसलेली. ती कुठे काय करते, तिचा पत्ता काय, मला काही माहीत नाही इशू. तेव्हा ईश्वरी बोलते, आई अगं असं सगळं म्हणून ना आपल्याला चालणारच नाही. अर्णव सरांनी आपल्याकडे पुरावे मागितलेत आणि आपल्याला त्यांना पुरावे द्यावेच लागतील, तेही लवकरात लवकर. त्यांची गलतफहमी आपल्याला क्लिअर करावीच लागेल. पण आई तू अजिबात काळजी करू नकोस, तुला निर्दोष सिद्ध मी करणार, आणि यासाठी माझ्या डोक्यात ना भन्नाट अशी युक्ती आली आहे. तेव्हा सुप्रिया बोलते, नक्की तू काय करणार आहेस. तेव्हा ईश्वरी बोलते, या सगळ्यामध्ये आपल्याला नमुताईची गरज लागणार आहे. तेव्हा सुप्रिया बोलते, नाही नमुला यातला पण काहीच सांगायचं नाही आहे. ही गोष्ट मी तुझ्यापासून आणि नमूपासून लपवून ठेवली होती, कारण तुमच्या जीवनावरती या गोष्टीचा परिणाम होऊ नये असं मला वाटत होतं. आणि नमूला ही गोष्ट मी खरंच नाही सांगू शकत, माझी हिंमत होणार नाही. ही गोष्ट एकाएकी तुझ्या समोर आली म्हणून मला माझा भूतकाळ तुझ्यासमोर राखावा लागला, नाहीतर आयुष्यात ही गोष्ट मी तुला सांगितली नसती, कायम हे सत्य लपवून ठेवलं असतं. पण आता नमूसमोर हे बोलायची माझी हिंमत नाही आहे इशू. तेव्हा इशू बोलते, हे बघ आई, अगं आपण नमुताईला सत्य सांगायचंच नाही आहे, फक्त तिला चित्र रेखाटायला सांगायचं आहे. तू वर्णन कर, त्याप्रमाणे नमुताई चित्र काढेल. तसं पण तुला माहिती आहे ना, तुला तर माहीतच आहे, शाळेत असताना तिला चित्रकलेसाठी किती बक्षिसं मिळाली आहेत. तेव्हा सुप्रिया बोलते, इशू अगं चित्र काढणं वेगळं, पण एका व्यक्तीचं चित्र काढणं हे खूप वेगळं असतं. स्केच आर्टिस्टचं काम पूर्णपणे वेगळं असतं, हे नमूला जमणार नाही. तेव्हा इशू बोलते, आई अगं तू नच पाडा का लावतेस, एकदा नमुताईला बोलवून तरी बघ, तिला जमलं तर जमलं, नाहीतर आपल्याकडे दुसरं ऑप्शन आहेच, आपण तेव्हा स्केच आर्टिस्टला बोलू. दोन्हीपैकी एक आपण नक्कीच करू शकतो, तू अजिबात काळजी करू नकोस. आणि अशा प्रकारे ईश्वरी आता नमूला बोलावून घेते. ती बोलते, इशू अगं तू कधी आलीस. अगं मी जिजूंना फोन करणारच होते, ते आमचं क्लाउड किचनचं ॲप आहे ना ते वर्कच होत नाही आहे, पण आई नाही म्हणाली म्हणून मी फोन नाही केला. पण तुला बघून खूप छान वाटलं,
तू नक्की जिजूंना सांग, ते काहीतरी नक्की सोल्युशन काढतील, मला खात्री आहे. तेव्हा ईश्वरी बोलते, नमुताई ते सगळं सोड, माझं ना तुझ्याकडे खूप महत्त्वाचं काम आहे. आई तुला एका बाईचं वर्णन करेल, ते चित्र तुला काढायचं आहे. नमू बोलते, कोण आहे ही बाई? आणि या बाईचं चित्र तुम्हाला कशाला हवं आहे? मला काही समजेल का? प्लीज मला सांगा. तेव्हा सुप्रिया बोलते, हे बघ नमू, मी तुला सांगितलं होतं ना, वेळ आल्यावर मी तुला सगळं सांगेन, पण आत्ता काही विचारू नकोस. आणि मग काय, यावेळेस नमूसुद्धा आता तिच्या आईला समजून घेते. सुप्रिया जसं वर्णन करते अगदी तसं हुबेहूब. आणि मग काय, सुप्रिया सांगेल तसं अगदी हुबेहूब नमू ते चित्र काढते. फायनली चित्र तयार होतं. संपूर्ण चित्र तयार झाल्यावर नमू बोलते, इशू हे घे, चित्र तयार झालंय, तू बघू शकतेस. ईश्वरी आता ते चित्र पाहते आणि ते चित्र पाहून तिला खूप मोठा धक्का बसतो. तिचे एक्सप्रेशन बघण्यासारखे झालेले असतात. सुप्रिया बोलते, इशू अगं काय झालं, तू या बाईला ओळखतेस? तेव्हा ईश्वरी बोलते, चांगलीच ओळखते. अगं ही बाई कोण आहे माहिती आहे तुला? अर्णवची मामी, वल्लरी मामी. म्हणजे वल्लरी मामीने हे सगळं घडवून आणलं? म्हणजे स्वतःच्याच घरामध्ये वल्लरी मामींनी आग लावली? हे ऐकून तर सुप्रियाला सुद्धा धक्का बसलेला असतो. ती बोलते, पण अर्णवची मामी अशी का करेल? तेव्हा ईश्वरी बोलते, आई अगं तुला माहीत नाही आहे, ती एक नंबरची वाईट बाई आहे. आणि जेव्हापासून मी तिला ओळखते ना, त्यावरून तर मी नक्की सांगू शकते की अर्णवची मामी या थराला नक्कीच गेली असणार आहे. तू अजिबात काळजी करू नकोस. आता हे पुरावे घेऊन आपण अर्णव सरांकडे जायचं, त्यांना दाखवायचं, सगळं सत्य त्यांच्या समोर आणायचं. आणि तसं पण अर्णव सर म्हणाले होते ना, त्या बाईचं नाव सांगा, मी तुमच्या स्टोरीवरती विश्वास ठेवेन. चल आई. आणि अशा प्रकारे ती आता आईचा हात पकडते आणि अर्णवच्या घरी येते, म्हणजे तिच्या घरी येते. हॉलमध्ये आल्यावर ती सगळ्या लोकांना एकत्रित करते, कारण हे सत्य तिला सगळ्या लोकांच्या समोर फोडायचं असतं. तिच्या आईवर जाळ तिला पुसून टाकायचा असतो. आणि इतकंच नाही, ईश्वरीसोबत पोलिसांना सुद्धा घेऊन आलेली असते. पोलिसांना पाहता सगळ्यांनाच पुरता धक्का बसतो. अर्णव बोलतो, मी सिंदोर, हे काय नवीन नाटक आहे? पोलिसांना का घेऊन आली आहेस तू? तेव्हा ईश्वरी बोलते, सर तुम्ही मला म्हणाला होता ना, त्या बाईचा चेहरा तुम्हाला बघायचा आहे, त्या बाईला तुमच्यासमोर आणून उभं करायचं आहे, ही आहे ती बाई. आणि अशा प्रकारे ती आता वल्लरीचा चेहरा सगळ्यांसमोर आणते आणि बोलते, याच बाईने माझ्या आईला फसवलं. एका इंटरव्ह्यूला गेलेल्या मुलीबरोबर कट कारस्थान रचलंय, एवढंच केलं या बाईने. अर्णवला तर पुरता झटका बसलेला असतो. तो बोलतो, ईश्वरी अगं हे काय बोलतेस तू, मामी? तेव्हा ईश्वरी बोलते, हो अर्णव सर, मला मान्य आहे, माझ्या आईला त्या बाईचं नाव माहीत नव्हतं, पण तिला चेहरा मात्र नीट माहिती होता. आणि मग काय, नमुताईने तो चेहरा रेखाटला. आणि आता मात्र हे सगळं ऐकून वल्लरी पूर्णपणे बिथरलेली असते. ती बोलते, अर्णव माझ्यावरती विश्वास ठेव, ही ईश्वरी खोटं बोलतीये. स्वतःच्या आईला वाचवण्यासाठी ही सगळा इल्जाम माझ्यावरती लावतीये. या पोरीवरती अजिबात विश्वास ठेवू नकोस. तेव्हा ईश्वरी बोलते, अर्णव सर अहो तुम्हीच विचार करा, आपल्या रूममध्ये ते फोटो कुठून आले? तुम्हीच विचार करा ना. आणि माझं ते रेकॉर्डिंग ते सुद्धा कुठून आलं? हे सगळं मामींनी केलं आहे. या गोष्टीचा तुम्ही विचार केला आहे? हा सगळा मामींचा कट आहे. तेव्हासुद्धा त्यांनी हाच कट रचला होता माझ्या आईला फसवण्यासाठी, आणि आत्तासुद्धा मला त्रास देण्यासाठी त्यांनी हा कट केला आहे. तेव्हा मामा बोलतात, अर्णव मला सुद्धा या बाईवरती विश्वास नाही आहे. ही बाई या थराला जाऊ शकते, तुला माहीत नाही आहे हिने यापूर्वी काय काय कांड केलेत. खरंच वल्लरी, आज मला तुला बायको म्हणून सुद्धा घेताना लाज वाटते. खरंच इन्स्पेक्टर साहेब, हिला घेऊन जा, हिचं तोंडसुद्धा बघायचं नाही आहे मला. त्यामुळे माझ्या आईने आत्महत्या केली, माझे जिजू पळून गेले, आमच्या खानदानाची वाट लागली, माझे भाचाभाची पोरके झाले. असं म्हणतच मामा आता वल्लरीचे थोबाड फोडतात. आणि मग काय, इन्स्पेक्टर आता तिला तिकडून घेऊन जातात. आणि हे सगळं पाहून तर अर्णवला स्वतःचीच लाज वाटत असते. तो ईश्वरीच्या नजरेला सुद्धा नजर देऊ शकत नसतो, आणि सुप्रियाच्या तर नाहीच नाही. तेव्हा आता तो सुप्रियाला ईश्वरीला कसं मनवेल, त्यांची कशी माफी मागेल, हे सगळं बघणं आता इंटरेस्टिंग ठरणार आहे प्रेक्षकांना.